नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं SUT टेक्निकल या चॅनलवर. आज आपण इयत्ता 8 फर्स्ट सेमिस्टर एक्झाम विषय इंग्रजीचा जो पॅटचा क्वेश्चन पेपर आहे तो डिटेलमध्ये सोडून घेणार आहोत. तुम्ही त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे मी बाकीचे विषय जे क्वेश्चन पेपर टाकतोय त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटतील व तुम्हाला त्याचा फायदा होईल. हे अति संभाव्य प्रश्न आहेत, याचा तुम्हाला नक्कीच क्वेश्चन पेपरचा फायदा होणार आहे. तरी तुम्ही हे आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. तर आपण आता 1 बाय 1 क्वेश्चन बघूया. क्वेश्चन 3 पासून आपण जाऊया, कारण क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 हा तोंडी परीक्षेवर आधारित आहे, ते मी इथं त्याचा उल्लेख केलेला नाहीये. क्वेश्चन 3 बघूया आपण. लँग्वेज स्टडी. आता हे आहे क्लासिफाय द गिवन वर्ड इन द टेबल. आता क्लासिफिकेशन करायचे कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन. तर इथं डायरेक्ट आहे रिव्हर, सिटी आणि बुक हे कॉमन नाउन झाले आणि प्रॉपर नाउन कोणते आहे? लंडन, सह्याद्री आणि अमूल. नेक्स्ट क्वेश्चन बी. कंप्लीट द टेबल युजिंग गिवन सेंटेन्स. आता तुम्हाला टेबल कंप्लीट करायचं आहे. काय आहे? सब्जेक्ट आणि प्रिडिक्ट. तर आता द स्काय इज ब्ल्यू, दे गो होम इन द इव्हिनिंग, म्हणजे ते संध्याकाळी घरी जातात. शी गोज टू स्कूल एव्हरी डे, ती शाळेत रोज जाते. क्वेश्चन 4 बघूया. डू एज डायरेक्टेड. राईट द कंपाऊंड वर्ड्स. चेअर, चेअरमन, सन, सनलाइट. एकदम सोपं आहे बघा, आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार परीक्षेसाठी. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ऍड प्रिफिक्स ऑर सफिक्स. केअर, केअरफुल होणार. सेफ, अनसेफ होणार. काइंड, काइंडनेस होणार. आणि इक्वल, अनइक्वल होणार. हे त्याची उत्तर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. मॅच द पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. तर कॉलम ए आणि कॉलम बी आहे. आता डोंटचं काय आहे? डू नॉट, बरोबर. इट्स म्हणजे काय? इट इज. वॉन्ट म्हणजे काय? विल नॉट. आणि एम म्हणजे काय? आय एम. हे त्याचे उत्तर आहे. आता मी डिटेलमध्ये लिहिलेले आहे, तुम्ही याचं बघून लिहू शकता. क्वेश्चन 5 घेऊ. रीड द पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. क्वेश्चन ए आहे राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. तुम्हाला चुकी बरोबर हे सेंटेन्स बघायचे आहे. मामा सेट हिम ऑर हर बॅक. फॉल्स आहे. वी आर पेंगोलिन्स. ट्रू आहे. कंप्लीट द वेब आहे. आता तुम्हाला नाही का इथं चार्ट कंप्लीट करायचा आहे. आता हे बघा, तुम्ही बघून लिहू शकता, मी इथं वाचून दाखवत नाही. आता क्वेश्चन सी बघू. फाइंड आउट टू ऍड वर्ब फ्रॉम दिस पॅसेज. आता इथं पॅसेज मी काय लिहिलेलं नाही आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्वेश्चन पेपर टाकतो, त्यामध्ये तुम्ही बघून वाचू शकता पॅसेज. स्टेडीली आणि काउंटली. आता क्वेश्चन बघू पुढचा. डी. विच इज युअर फेवरेट ॲनिमल अँड व्हाय. तुमचा आवडता प्राणी कोणता आहे आणि काय आहे हे त्यांनी विचारलंय. माय फेवरेट ॲनिमल इज द काव बिकॉज इट इज अ जेंटल, कॉल्म अँड हेल्पफुल. इट गिव्स अस मिल्क विथ मेक ॲज अ हिटिंग अँड स्ट्रॉंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 6. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ऍक्टिव्हिटी. कंप्लीट द सेंटेन्स करायचं आहे. चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल and morning light spread over the earth. Next question आहे right what each of they does. The sky bows his head in respect. The sun wait and smile on one side of the road. List all the verb in the extract that have the suffix yes. Spreads yes लावायचा आहे. गोज आहे यस लावलाय. वेट्स आहे. स्माइल्स आणि साइन्स आणि अवेकन्स. अशा प्रकारे शेवटला यस लावायचं बघ, स्टॉपी. बाकी काही नाही. रायटिंग स्किल आहे. आता इथे स्टोरी रायटिंग करायची. कंप्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन पॉइंट अँड राईट द मॉरल ऑफ द स्टोरी. म्हणजे तुम्हाला कविता लिहायची आणि तिला एक व्यवस्थित शीर्षक द्यायचं आहे. आता मी इथं कविता लिहित बसलेलं नाही. द ant अँड द ग्रॉसहॉपर, अ लिटल and dash live together, collect and store, didn't care come. हे त्याची पॉईंट दिलेली, याच्यावरून तुम्हाला मस्त आहे की स्टोरी बनवून लिहायची. एकदम सोपं आहे. डायलॉग रायटिंग आता इथं. मोहन lives in pain. He invite his cousin Rohan lives in Mahabaleshwar, so they discuss Rohan's travel plan. Write their conversation about Pune दर्शन.
आता हे तुम्हाला लिहायचं आहे एकदम सोपं, ऍप्लिकेशन फॉर लायब्ररी मेंबरशिप. आता ऍप्लिकेशन तुम्हाला एक बनवायचं आहे, म्हणजे एक इन शॉर्ट नाही एक ऍप्लिकेशन बनवायचं आहे लायब्ररीचं मेंबरशिप घेण्यासाठी. ते तुम्ही करू शकता, एकदम सोपं आहे. क्वेश्चन 10 बघूया. हाऊ वुड यू द साइन अ कलरफुल अँड फन pamphlet for cake shop that appeals customers including name of cake shop, tasty cake, description, address, bright picture and special offer its. म्हणजे तुम्हाला एक पॉम्पलेट बनवायचं आहे, केकचं दुकान आहे तुमचं, त्याची जाहिरात करायची आहे, कस्टमर अट्रॅक्ट पण झाले पाहिजे, तुम्ही ते करू शकता. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सोप्या भाषेत लिहायचं आहे. क्वेश्चन 11 काय, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन युअर इन्स्ट्रक्शन ऑफ मीडियम, म्हणजे मराठी मीडियम लिहायचंय. व्हॉट इज युअर ड्रीम, तुझे स्वप्न काय आहे. दुसरा क्वेश्चन पुढे खाली आहे ना, नो पेन नो गेन, कष्ट नाही तर यश नाही. तिसरा आहे सचिन तेंडुलकर इज अ क्रिकेटर, सचिन तेंडुलकर क्रिकेटपटू आहे. आणि द सन राईज इन द ईस्ट, सूर्य पूर्वेकडून उगवतो. हे त्याचे झाले उत्तर. अशा प्रकारे आपला आता 8वीचा इंग्रजी विषयाचा क्वेश्चन पेपर सोडून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पेपरकडे जाणार आहोत. थँक्यू.